सर्व हिंदू संघटना आणि हिंदू जनजागृती समितीकडून बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार, हत्या आणि धर्मविरुद्ध धर्म विचारून केलेला अत्याचार हे थांबण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे थांबले गेले पाहिजे, त्यावर काही बंधन आली पाहिजे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे। गेल्या अनेक वर्षापासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहे, हिंदूंची हत्या होत आहे, लैंगिक छळ होत आहे, महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांचे मंदिरं तोडण्यात येत आहे, दुर्गा पूजनाच्या वेळेस त्यांना एका वस्तीला जाळ लावण्यात आला आहे, त्यात अनेक हिंदूंची हत्या झाली आहे। असे प्रकार खूप घडत आहे, गेल्या काही वर्षापासून आपण बघत आहोत। आता हे थांबणं खूप आवश्यक आहे, यासाठी आमची काही मागणी आहे। तर ही मागणी अशी आहे की जर हे अत्याचार असेच राहिले तर बांगलादेशाकडून होणारा आर्थिक, व्यावहारिक आणि राजनैतिक यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे आणि हे निवेदन गांभीर्याने घेऊन बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आणि त्या दहशतवादी आणि कट्टरवादी यांच्यावर काहीतरी बंधन आणणं किंवा कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी आमची नम्र विनंती आहे। आपण रोज बघतोय की बांगलादेशामध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत। काही दिवसापूर्वी 10 वेळा एका तरुणाला झाडाला बांधून त्याला मारण्यात आलं, त्याला जिवंत जाळण्यात आलं। अशा प्रकारच्या घटनेने सर्व हिंदू संतप्त झालेले आहेत। रोज महिलांवर अत्याचार होत आहेत, लोकांना मारले जाते। हा भयानक प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे, परंतु याकडे कुणाचे लक्ष नाही आणि म्हणून हा अत्याचार बंद झाला पाहिजे। सर्व देशांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो अत्याचार आहे हा जर थांबला नाही तर मग मात्र आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही। या भारतामध्ये देखील असंख्य बांगलादेशी आहेत, ते मात्र सुरक्षित आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, परंतु आमच्या हिंदू बांधवांना या बांगलादेशामध्ये त्रास दिला जातोय। हा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे, अशी आमच्या निवेदनातर्फे मागणी करण्यात आलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।